धन्यवाद बरं. कुठे भाऊ सांग. तुम्हाला येणार आहे गाव आता येते सगळ्या येते का विठाला विठाला अजून आपण किती झालं तुमचे हे खाली वर केल्या बोल विठ्ठल घेतला अजून एक बार विठ्ठला आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवीळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू आमाशी पावला पुढे सहित झाला गुप्त तुका वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावर संताचा मार करे संताचा
मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी आम्ही जातो तुम्ही महाराज आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी कृपा असू द्यावी तिथं नाही भागलं सकळा सांगावी विनंती माझी का बरं माझ्याकडे वेळ नाही वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावे तू आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवील झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो थाप मारी जवळ का मला एक तर ते गाता येईना इसाऱ्यावर राहतो आंधळ माणूस काठीच्या इसाऱ्यावर विठ्ठला प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रीमंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराया आणि जगद्गुरु तुकोबायाचा हा निर्वाणी प्रकरणातला अभंग आहे बर का. जगद्गुरु तुकाराम महाराज या यही लोकाची यात्रा करून बर का
साधू या जगतामध्ये येतात. आता आपल्याकडे किती टाव वाजले? 11:19. आ 11 वाजून सव्वा आता पावन तास काय काय जाऊ मलाच असं होते बघा कवाई. मला लई सांगा वाटते, लई सांगणाऱ्या माणसाला टाइम नसतो. बर काय बी सांगणाऱ्याला टाइम मिळते, जे खरं सांगते त्याला टाइमच नसते. विठाला या शिकारा ग्रामामध्ये चालत आलेला हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा आणि आपल्या गावामध्ये जवळपास हा दुसरा वर्ष आहे. आणि दुसऱ्या वर्षात आलो आपण. आता इथून पुढे बीज कायम राहणार आहे इथंच. कारण का पहिले बीज आम्ही देऊला करत होतो. काय तुकाराम महाराजांच्या मनात आलं की बाबा तुला नंतर म्हातारपणी जाता येते की नाही की आता इथंच येतो तू गबस म्हणले काय. आम्ही बरे 10-15 वर्ष तिथं देऊला केलो. पण महाराजांच्याच मनात आलं इथं कर आता, पुढे तुला जाता येईना. आणि न्याय नाही बी कोणी, म्हाताऱ्याला कोण नेते हो तेवढे तू. हा मेलं तर बी ह्या तुकाराम महाराजाच्याच मठात मरावं. नेला तरी देव कुठं नेवावं, इथंच नेवावं. आणि खरं सांगतो तुकाराम महाराजाच्या गाडीवर मला ज्या बी वेळेला न्यायचं असेल त्यावेळेला माझ्या कमरेला बांधलेलं असावं आणि मी कीर्तनात असावं, एवढीच ईश्वरचरणी मागणी आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या इहे लोकाची वारी आहे. कशी वारी आहे बघा. तुम्ही आम्ही जन्माला आलो. ज्ञान महाराज मोरी आहेत बरं का. ज्ञान महाराज विचारतो राहू देऊ एवढंच बरं आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज या इहे लोकांची वारी करत असताना साधूला कोण बरं म्हणलं? कोणी बरं म्हणलं? जगद्गुरु तुकाराम महाराज या भूतलावर 42 वर्ष जगले. किती वर्ष? 42 वर्ष जगले. तुकाराम महाराजाला कोणीतरी चांगलं म्हणलं? साधूला कोण चांगलं म्हणलं? कोण्या साधूला? चांगल्या साधूला कोणी चांगलं म्हणत नाही. वंगळ्याला खंड्यावर घेऊन असत. त्या काळातली गोष्ट. साधू कसा असावा मी साधूचे लक्षण सांगतो थोडक्यात. विठ्ठला ज्या साधूला मान नाही, ज्या साधूला सन्मान नाही, ज्या साधूकडे भूषण नाही, ज्या साधूकडे अपेक्षा नाही. कशाची अपेक्षा नाही? कशाचीच अपेक्षा नाही. आता तुम्ही काय बी ठरवा. कारण का गेली आशा पास. मग आता त्याला कशाची आशा एक बार निराशा झाली तो साधू या पदाला प्राप्त होतो. कशाची बी आशा नाही. ज्याचं अंतःकरण निर्लोभ आहे, निर्लोभ असलेला महात्मा कशाचाच लोभ करत नाही, कशाचाही संग करत नाही. विठ्ठला
जगाचा लोप केला नाही, डोंगरात जाऊन भजन केले. आताचा महात्मा को साधना करतो, घरी पिळगी घेऊन बसली बाज साधना होती त्याची. हे सगळं थोटांग झालं या काळात. जो साधू आहे, ज्याला साधना करायची आहे, तो एकांत पाहिजे. एकांत कशाला म्हणावं? ज्या वेळेस चित्तामध्ये अनेक विषयाचा अंत करतो त्याच नाव एकांत. विठ्ठल म्हणे आम्हा एकांताचा वास एकांताचा आम्हा तुका म्हणे. आम्हा वास एकांताचा तुका म्हणे. तुकोबर आहे म्हणतात आम्हाला कशाचा वास आहे? एकांताचा वास. एकांत नाम अनेकाचा अंत कर. कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, ममतेचा, विषयाचा, वासनेचा, कशाचा तरी लोभ साधूकडे असतोच. जो त्याच्या पलीकडे जातो तो साधू होतो. आता ती कोणी असो, त्याचं नाव साधू आहे. काय म्हणे महाराज? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. ब्रह्माच ब्रह्मी होऊन ब्रह्माच काय होऊन ब्रह्मी नाम जीवदशा मुक्त करून सिद्ध स्थितीला जाऊन त्याच सुख भोगणं म्हणजे आम्ही काय सुखात त्याग करतो. जगामध्ये सांगतो एवढं आम्ही तोंडानं, फक्त सांगतो बरं का जगाला. आणि जग बी असं भरमिष्ट झालंय. होय लय जग भरमिष्ट आहे. जगाकडे काय नाही. लेकराला चॉकलेट दाखले त्याच्याच मागे होय हो. माया विघ्ने भ्रमला खरे धनतारी अहो हेच लोक आशाच्या पोटी अनेकाला त्रास देतात. कोण? हेच लोक, हेच साधू. साधू या नावाची उपाधी घेतात पण अनेकाला त्रास देतात. चिंतन बारीक आहे का बरं?
अनेकाला त्रास देतात. तेच मम्मा शिकवा तत्वज्ञानी होते, साधे नव्हते. रामेश्वर शास्त्री साधे नव्हता, कपुलजीला असे भरमिष्ट झालेले साधू या जगतात होतात. हे पंडित लोक बी त्यांच्या नादाला लागले. विठ्ठला किती तुम्हाला तुकोबऱ्याच्या जीवनातले उदाहरण सांगू. तुकोबऱ्याला काय साधा त्रास दिला लोकांना. त्याही काळात तेच आहे, ह्याही काळात. आता कुठं चांगला महाराज कीर्तन करू लागला किंवा तत्वज्ञान बोलू लागला, समोरच्या महाराजाला खपत का बरं, माझी इमेज कमी, काही थोर पण जाळा त्याचे. तत्वज्ञान मांडला, चांगल्याच विचाराचं कीर्तन करला की ते दुसऱ्या मोठ्या महाराजाला दे. चांगला माणूस गावात थोडा पुढे आला की अरे हे ना आपल्याला राजकारणामध्ये त्रास. होय हो पाटील, पुणे क्षेत्राचा जगद्गुरु तुकाराम महाराजांना गाता लिहिल्याली पाण्यात बुडवायला लागली. हो ह्या ज्ञानी लोकांनी, ज्ञानी लोक ह्या जगात खपत येडे त्याच्या सोबत चालतात. का चालतात? चांगले ना करते. ज्ञानी ह्या काळात जमत नाही आणि ज्ञान सांगणं सुद्धा चुकीचं आहे. तुकाराम महाराजाला किती वेळा त्रास दिला ह्या लोकांनी, खूप वेळा त्रास दिला. मम्माजी बुवाने ते महाराज काटेच्या फरळाने मारले. हो कोणाला मारले तिने? कोण होते तुकाराम महाराज? कळले तुकाराम महाराज? त्या काळात कळले नाहीत, ह्या काळात कुणाला कळणार आहे? कळते? अरे हे लोक फसवण्याच्या मार्गावर लोक आहेत. आता महाराज म्हणून कोण राहिलं नाही. का राहिलं नाही? तर त्यांच्याकडचा लोक गेला नाही म्हणून ते कोण्याही खरला बसत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजाला अनेक लोकांनी अनेक वेळा त्रास दिला. दिला का नाही? किती त्रास दिला त्याचा माप आहे? माप नाही. साधूला त्रास सहन करावा लागतो, त्याच नाव साधू. सगळ्याला ब्रह्म म्हणून पाहतो, जगात ब्रह्म पाहतो, ब्रह्म आनंदात राहतो, त्याच नाव साधू असतो. विठ्ठला विश्वर सगळ्यात पाहतो. इथं कोण पाहायचं नाही, कोणाकडे पाहायचं नाही. पाहता कोणाकडे? करा तुला सांगतो. विठ्ठला माऊली ज्ञानोबर आहे म्हणतात बरं का, खूप गोड आहे. आता सगळ्यालाच ओळी पाठ आहे ती. काय म्हणतात ज्ञानोबर आहे? मी माझ्या गुरुची सेवा, मी माझ्या गुरुला कुठं पाहतो आणि कसा पाहतो
हे विश्वाकडे मी काय म्हणून पहा. खूप गोड ओवी आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती काय अर्चित से मी दुबळापती बोल जरी गंगावती सारनाथा. ज्ञानोबर आहे काय म्हणतात. प्रभू तुम्ही तुकाराम महाराज काय म्हणे. आम्ही प्रभू तुम्ही माझं कीर्तन म्हणजे वेगळंच असतं. काय बी भरडायचं नसतं. अभंगाला ओवीचं सूत्र लावा. संगती सुद्धा ओवीचीच लावा. दृष्टांत सुद्धा ओवीनेच देवा. त्यालाच कीर्तन लावा. विठ्ठला माऊलीत ज्ञानोबरे म्हणतात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही कोण आहात. माझ्या समोर बसलेले कोण आहात. तुम्ही. आपला अभंगाची सुरुवात काय. आम्ही आम्ही आणि तुम्ही. तुम्ही. तुम्ही का आणि आम्ही कोण आणि तुम्ही. बरं, तुम्ही याचा अर्थ कोणाला गृहीत धरून म्हणला आणि आम्ही याचा अर्थ कोणाला गृहीत धरला असा खुलासा झाला तर ते अभंग घ्यावं. नसता उघड कुठतरी जाऊन बाळावर बसावं. महाराज काय म्हणले. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. महेश नाम शंकर. बरोबर. ज्ञानोदराची गुरु कोण आहे. निवृत्ती दादा. निवृत्ती दादाचा अवतार कोणाचा आहे. शिव निवृत्ती विष्णू ज्ञानदेव निवृत्ती विष्णू ज्ञानदेव खूप उदाहरण दे पण अभंगाला भारत कीर्तन करतात अभंग घेतात. फबा रुकवायच्या वेळा कुठेतरी ध्यानी तिथे आली तर ती बी नाही तर बळच आणून द्यावं लागते. विठाला काय म्हणले मॅडम. ब्रह्मा शिवतो निवृत्ती. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. शिव कोण आहे. निवृत्ती. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का तुम्हाला. सदा शिवाचा अवतार स्वामी दाता. सदा शिवाचा अवतार स्वामी. निवृत्ती कोणाचा अवतार आहे तर सदाशिवाचा आहे. आणि सदाशिव कोण आहे तर निवृत्ती आहे. निवृत्ती कोण आहे तर माझा गुरु आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही कोण आहे आम्ही कोण. तर आता काय करा. आम्ही जातो. तुम्ही कृपाच द्यावी. आई बाप्पा खूप गोड विषय आहे पण आपल्याकडे वेळ नाही. आता आपल्या नशिबाला तुला सांगतेच आहे. हे काय नाही कसं विचारतो कसले जाऊ
चालायचं त्याला काय नाही इलाज. यायला विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु आपल्या श्रीगुरु निवृत्ती दादांना प्रणाम करतात. प्रणाम करतात याचा अर्थ निवृत्ती दादा कुठे आहेत? आता हे बसलेले कोण आहेत? ज्ञानोबराच्या वेळेला श्रीगुरूला नमस्कार करतात तर त्या नमस्कारामध्ये काय करतात? हे पुढे बसलेले तुम्ही कोण आहात? महेशाच्या मूर्ती. एवढ्या मूर्ती कोण आहे? तर महेशाच्या आहेत. म्हणजे तुम्ही माझ्या श्रीगुरूच्या रूपात बसलेले आणि मी तुमची सेवा करत नाही, तुकाराम महाराजाची नाही, माझ्या श्रीगुरूची सेवा म्हणून तुमच्यात पाहतो. तुम्ही माझे गुरु आहात. गुरु या रूपाने माझ्याकडे दृष्टी करा. प्रभू तुम्ही कोण आहात? तर प्रभू आहात. साक्षात भगवान शंकर माझ्या श्रीगुरूच्या रूपाने आहात. जसं तुम्ही ह्या विश्वाला श्रीगुरु रूप म्हणून पाहता त्यावेळेला तुमचं पाहतेपणा नाही होतो. श्रीगुरु तुम्हाला ह्या विश्वामध्ये दिसला तर काय गमन होतो? कोणाचं गमन होतं? कोणाचं गमन होतं? श्री गुरु तुम्हाला ह्या विश्वामध्ये या सर्वांमध्ये दिसला. का दिसला? तर काही लोकांचं गमन झालंय म्हणून दिसला. काही लोकांचं काय झालं? गमन झाले. कोणाचं गमन झाले तर ह्यालाच वैकुंठ गमन म्हणावं. कोणाला घेऊन गमन केलंय? चित्ताला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या हृदयामध्ये जेवढी दैवत आहे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11व मन 12वी बुद्धी. बर का? 12 36 तत्वाचा मूळ 36 तत्वाला ब्रह्मस्वरूपाला घेऊन जशी गंगा अनेक नद्या अनेक नाले अनेक खोल अनेक ढव घेऊन जशी समुद्राला जाते ती गंगा, तसं वृत्ती ह्या सर्व अंतकरणाला धारण करून ब्रह्मस्वरूपाला निघते. त्याचंच नाव वैकुंठ गमन आहे. अवघड झालं बरं आहे. सोपं राहू. तुम्हाला एक ताण नको, मला एक ताण नको. असं वाटतंय का? नाही ना? प्लीज राहू. विठाला वैकुंठ गमन उगाच वर्णत आहे लोक. कशाचं गमन आहे? गमन कुठं आहे? सोप्या भाषेत सांगू. जशी गंगा अनेकाला घेऊन कुठे धावते? समुद्राला धावते. तसा साधू काय अनेक विकाराला अनेक वृत्तीला अनेक तत्वाला ह्या सगळ्याला घेऊन त्या सुखाला जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला सुखाला प्राप्त होतो एक रूप होतो त्याच नाव गमन होतो. वैकुंठ गमन. विठ्ठल वा 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 वा. तोचे साधू ओळखावा देव तुझे जाणावा. त्याच नाव साधू आहे.
जे कारंगणे गांगणे त्याची म्हणे जो जे कारंगणे गांगणे त्याची म्हणे जो तिची साधू ओळखावा मी एवढं घेतो. आता रंजले गांजले मी तुम्हाला ते कामाचे नाही माझ्या कामाचं एक आहे. तुम्हाला सांगू का, जशी शेतकऱ्याची बाई माळव घेऊन कुठं जाते, बाजारात विकायला बसली. बरं का, बाजारात विकायला बसल्याच्या नंतर तुम्हाला किती लागतं? पावशे. भोजना मागते पावशे द्यायचं. किती लागेल? पावशे. आता पावशेर द्यायचं म्हणल्याच्या नंतर जेवढे बसतील मोठं असलं तरी काढून घेते. जर मोठं वांग झालं तर त्याला काढून दुसरं बारीक करायचं. भारताच होती. होय हो. मला काय म्हणलं तुम्हाला कळलं नाही की नाही. तू डोक्यावर झाले काय शिडशिड लावले काय म्हणून गेला. काय करते, मोठं काढते बारक टाकते. बारक जमना गेली दोन्ही काढते. कशासाठी सांगायला, मला जेवढं लागते तेवढं तुमची रजले गाजरी मला काही घेऊन मला साधू ह्या नावाची आमचे सरपंच म्हणजे तोची साधू मला तेच पाहिजे आणि तेच साधू पाहिजे. आता तुम्ही काय घेतले? पावशे. किती घेतले? पावशे. आता ते वांगे पावशेर आहे का वांगे आहे? तू किती आहे? तुम्ही त्या इकडं ऐका बरं, कीर्तन ऐका नाही तर उभं आयुष्य फुकट जाईल. विठ्ठल विठ्ठल. आता त्या बाईने काय घेतलेत? आता वांगे. आता वांगे वांगे आहे का पावशेर आहे? वांगी. पावशेर का नाही? व्यवहार कुणाचा झाला का नाही? व्यवहार करण्यासाठी तुम्हाला, तुमचा विश्वास बसण्यासाठी तुम्हाला कशाचा व्यवहार केला? वजनाचा व्यवहार केला. तसं ब्रह्म करण्यासाठी तुम्हाला साधूचा व्यवहार करायला साधू. कोणता साधू? व्यवहार कशाचा झालाय?
वजनाचा व्यवहार झाला. आता वांगे वांगे आहे. वांगे वांगे राहिले नाहीत. आता किती झाले? पिवळे झालेत का? पिवळे झाले. वांगे पिवळे होत नाहीत आणि लाल होत नाही. वांगे वांग्याच आहे. पण व्यवहार वजनाचा झाला. तसं जीव जीवच आहे पण व्यवहार साधूच्या बोधाचा झाला म्हणून ब्रह्मा झाला. विठ्ठल कीर्तन असंच असतं की कसं असतं? आज स्पेस हो उगाच कीर्तनात काय तर राहू नये. ज्याच्यासाठी करतो त्याच्यासाठीच करावं, काय का नाही? उगाच दुसऱ्याची दुरे करणं काय कामाचं? तुमच्या सगळं काय नाही त्याची करू काय नाही. आणि त्याच्यासाठी आले तेच करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला आम्ही जातो तुम्ही प्रभू तुम्ही. मी विषयाला सोडून जाईल कधी. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती वेत वधुबळा अर्चित तशी भक्ती. बोल जरी गंगावती शुकाराल की. प्रभू तुम्ही कोण आहात? हे तुम्ही बसलेले कोण आहे? महेशाच्या मूर्ती आहे. महेशाच्या मूर्ती याचा अर्थ तुम्ही माझे श्री गुरु आहात. तुम्ही माझे गुरु आहात. गुरुच्या रूपाने तुम्ही बसलेले आहात. कथा ऐकतात. मी तुमची सेवा करतो. कोणाच्या रूपात करतो? माझ्या गुरुच्या रूपात मी तुम्हाला पाहतो आणि तुम्ही माझ्यावर गुरु या कृपेच्या गुरु या प्रेमाच्या रूपाने माझ्यावर कृपा करा. बोल जरी गंगावती शुकाराल. तुम्ही काय करा? माझे बोल गंगेसाठी तुम्ही स्वीकारा आणि माझ्यावर कृपा करा. प्रेमाचा प्रस्ताव द्या आणि याच्यातच मी सुखी आहे. तुम्ही तिने सुखी किंवा आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठलमुखी. आम्ही जातो तुम्ही. आता इथंच आहे आपलं कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला आपला वेळ किती आहे? झाला तर बोलायला टाका मग बघू काय करायचं. कमी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबा या व्यवहारामध्ये या लोकांमध्ये राहिलो कोणी मला सुख दिलं नाही. वैतागले या लोकांना या भूताला. खरंच वैतागण्यासारखं जेवण पाटील. खऱ्या साधूला इतकी दुःख आहे कसं सांगू नका. खोट्याला मग खऱ्यावर घेऊन नसते. तुम्हाला सांग साहेब आमच्याकडून कमीत कमी 5,000 मतदान आहे. 500 वाटावं लागते. चांगले महाराज राहते. आमचे लई लोक ऐकणार आहेत. आमचे शिष्य मंडळी लई आहेत. आणि साहेब तुम्हाला एवढे पैसे द्यावे. आता महाराजाला गुरुला कोण पैसे मागते? चला आता कशावर बसले लोक? जगणारी लोक आहेत. आता जाऊ दे मी तिकडे जाईना. विठ्ठला विठ्ठला
साधू संताला म्हणतात माऊली माझ्यावर कृपा करा. आता तुम्ही कृपावंत, साधू संत आता तुम्ही काय म्हणा माझ्यावर कृपा करा. साधू संत जीवन एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. तुम्ही माझ्या देवाला नमस्कार सांगा आणि आता आम्ही वैतागलो. याच्यासाठी तुम्ही काय करा माझ्या देवाला निरोप द्या. निरोप दिला की काय होईल मला माझा भगवंत मिळेल. तुम्ही काय करा अभंगाचं सगळ्याला सांगितलं बरं का पाटील. आता आम्ही जातो बरं का. काय झालं तुम्ही जेवढे हजर आहोत की नाही तेवढे तुम्ही काय करा माझ्यावर कृपा करा. पण जे काय हजर नाहीत विजेला, आता आमचे साहेब हजर आहेत, बसकेले साहेब हजर आहेत, तर तुम्ही काय करा कृपा. आता तुम्ही कृपावंत. आता आम्ही जातो तुम्ही एवढे बसलेत ना, एवढे इथं कीर्तनाला बसलेत, तुम्ही काय करा माझ्या गुरुच्या रूपाने माझ्यावर काय करा. तुम्ही कोण आहे तर गुरु आहे. आता तुम्ही इथं जेवढे बसलेत ना तेवढे तुम्ही माझ्यावर काय करा कृपा करा. आणि जेवढे गैरहजर आहेत सकळा सांगावी सकळा सांगावी विनंती माझी. आता जे कीर्तनाला आले नाहीत त्यांनाही माझा निरोप द्या. महाराज जाणार आहेत, गेले. खूप गोड आहे, आपल्याला वेळच नसतं. जाऊ द्या. विठोबा रखुबा. उठू नका कोणी. तुकाराम 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 तुकाराम. भागीरथा तुकाराम 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 तुकाराम.
हात वरती करा, हात वरती करा. राम तुकाराम, राम तुकाराम, 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 अंतकाळी विठू आम्हाचे काम. अंतकाळी विठू आम्हाचे काम. अंतकाळी विठू आम्हाचे काम. सहारा मुक्त तुकारा, मुक्त झाला मुक्त तुकारा, मुक्त महाराज भोले मैदान जगत या समाज म्हणून आम्ही बहुजन समाज आणि साधना संपन्न छत्रपती राजे पुण्यामध्ये
तुकोबरायचा कीर्तनात आलेलो आणि कवीची वेळा पाडलेला आहे. तुकोबरायच्या लक्षात आलं अरे हा समाजाचं कार्य करतोय आणि कार्य करत असताना माझा राजावर पुढे नाही तर माझा धर्म बुडवला म्हणून धर्माचे झाले करणे करणे का आणि बीज वाढवा देणं छत्रपतीला पहिल्यांदा शासन शिकवलं आणि मग मात्र वाढ वेळ घरी आणि समाज समोर आहे आपल्या घरातला आपला जवळ आपला नातेवाईक जर आपल्याला काही आणि भगवान स्वतः परमात्मा आणि वैकुंठ आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेल झाला ओहा पांडुरंग
वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठू आम्हाशी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी तुकोबरायाच्या चरणी आणि तुम्ही सर्व माझे गुरुच रूपाने गुरुतुल्य आहेत. मी सेवा म्हणजे तुमच्या श्रीगुरु रूपाने मी तुमची सेवा केली. तुम्ही माझे गुरु आहात प्रभू. तुम्ही बर का तुम्ही माझे गुरु आहात. गुरु ह्या रूपाने माझ्या प्रेमाचा कृपा प्रसाद केला आणि म्हणून माझ्या काही वाचेला बोलता आलं. तुमचीच कृपा आहे, तुमचेच आशीर्वाद आहे. कसं आहे जसं कासव गाशीला दूध नसतो बरं कसं तिला काय लागते दृष्टीचा पाना असतो तसं तुमच्या दृष्टीत कासवाच्या दृष्टीचा पाना माझ्याकडे येतो आणि मी मग बोलायला लागतो बरं का. हे माझं काही नाही, तुमचं श्रेय आहे. तुम्ही माझ्या श्रीगुरूच्या रूपात बसलात. तसंच आता साहेब आले ते बी आमचे गुरुच आहेत. आम्ही कसले काम सांगू दे इथंच नाही महाराज, अनेक जागी माझं काम साहेबांनी केलेलं आहे. इथंच नाही बरं का, मुखेड तालुक्यात नाही, आपल्या जिथपर्यंत जाईल तिथवर किनवट तालुक्यात एक एक फोनवर काम करणारा ही माणूस आहे. याला गुरु मानून नाही ते काय मानू खरं वाचलं नाही. हरे त्याला मी फोन केलो. आता तुमचा आहे बघा साहेब, कुठं केला तो इथेच आहे. तो कुठे गेला हा इथंच कुठे गेला. गोविंदराव कुठे आहे आधी काय आमचा बाकी काय बघा याला दिलं पोलीस स्टेशनला. हो त्याला काय सांगू तुम्हाला, खरी हकीकत सांगतो. साहेबाच्या एका फोनवर PSI साहेब मी गेल्याबरोबर खुर्चीवर उठून मला खुर्ची दिली. कारण का कोणामुळे कोणी वेळेला भारत फोन केलं साहेब अशी अशी गोष्ट आहे, तुम्ही काळजीच करू नका, माझ्या आधी हजर होतात. तेव्हा अशा लोकांचा आशीर्वाद आपल्याला राहणं गरजेचंच आहे आणि आपण यांच्या पाठीशी राहणं गरजेचंच आहे. एकमेका आपल्याला दुसरं काही करता येईल माग तर राहता येईल तुम्ही काय वाट लावायचे काय कसं करायचं ते करून घेतील. फक्त आपण काय करायचंय त्यांच्या महाग राहायचं. महाग राहायचं आहे म्हणून महाग राहायचं नाही, महाग राहून सांभाळायचं आहे. महाग राहून काय करायचं आहे, महागे पुढे उभा राहे सांभाळी साधू काय करतो महागे बी राहतो पुढे पुढे बी राहून अशांचा सांभाळ करतो. त्याचं नाव साधू असतो. कोणी क्षेत्रात असो तसं मी खूप लोक बघितले माझ्या जीवनात. 2 माणसं मला चांगली भेटली बरं का, एक सोपतील साहेब आणि दुसरे मस्कली साहेब. अन्य कुणाला ओळखीत नाही, मी कोणाकडे गेलोच नाही आणि जाणार बी नाही. कारण का वेळेवर हजर होणारे फोनवर हजर होणारे ते खरे कार्यकर्ते असतात. फोन सांगले की बॅटरी बिचाराल अरे काय तुम्ही कार्यकर्ते, तुम्हाला निवडून कोण द्यावा हो, त्याच्यावर काहीतरी म्हणायचं टाकतात आणि त्यावेळेला हात जोडतात. काय त्याला अर्थ आहे का? कुणी रात्री फोन करा, समोर आहे कोणी रात्री हो, रात्री 3 वाजता फोन करा. 3 वाजता नाही फोन घेतला, झोपले असते तर झोपले, उठून फोन करतात. काय कारण नाही. अशा माणसाच्या मागे नाही तर कोणाच्या मागे राहू.
विठ्ठलाचे ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर सूचना नीट ऐका. ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर कोणी गडबड गोंधळ न करता समाज कोणी दर्शनासाठी उठणार नाही जोपर्यंत सत्कार साहेबांचा होत नाही. आणि आरती नंतर घेऊ हे होऊ द्या म्हणजे कोणी उठणार. आरती सत्कार समारंभ झाल्यानंतर उठून सर्वांनी करायचे आपण. पण तोपर्यंत सत्कार होईपर्यंत शुभेच्छा देत नाही तोपर्यंत कुणीही उठायचं नाही जागेवर. आपल्या तुकाराम महाराज बीज या सोहळ्याला आपल्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते रामरावजी मस्करे साहेब त्यांची उपस्थिती झालेली आहे. तरी सर्व आपल्या गाववासिया कोण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत व तसेच त्यांचा सत्कार संजय महाराज जायरे यांनी करावा. फोन केलो एका फोनला येतो. पुंडलिक वरदा हरिभो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी आता जे साहेब आलेले त्यांचा ग्रामस्थाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं तुकाराम महाराज संस्थांच्या वतीनं या ठिकाणी हरिभक्तीपारायण आमचे प्रेममूर्ती वेदांतचार्य संजय महाराज जायरे यांनी साहेबांचा आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्वांचा या ठिकाणी साहेबांचा सन्मान झाल्यानंतर सगळ्याचा सन्मान त्यांनी झाला असं स्वीकारलं. या ठिकाणी आता साहेब सर्व वारकऱ्यांना आणि सर्व सदस्यांना शुभेच्छा देतील, 2 शब्द बोलतील आणि त्यानंतर आपण आरती घेणार आहोत. बोलायचं नाही इथं बोला. या ठिकाणी तुकाराम महाराजाच्या बीज कार्यक्रमाच्या निमित्तानं आताच आपल्या सगळ्यांचे गुरु आदरणीय श्री संजय महाराज जाहिरे जुनेकर यांचं अतिशय ज्ञानपूर्ण अभ्यासपूर्ण कीर्तन या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. त्यांच्या कीर्तन ऐकण्याचा योग मलाही बराच वेळेस येतो. आपलं माझ्यावर भरपूर प्रेम आहे, असंच प्रेम आपल्या माझ्यावर असू द्यावं
हीच या ठिकाणी सर्व जनसमुदायाच्या साक्षीनं मी आपल्या चरणी प्रार्थना करतो.